घराजवळ खेळत असताना एक 6 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली। या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांकडून शोध कार्याला सुरुवात करण्यात आली। मात्र अखेर या चिमुकलीचा मृतदेह घराजवळ असलेल्या एका नाल्यात आढळला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नागपूर जिल्ह्यातील नवी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना घडली। क्रिस्तिना अमित मरकाम असं या 6 वर्षीय चिमुकलीचं नाव होतं। ती नवी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत प्रीती सोसायटी न्यू येरखेडा येथील आपल्या घराजवळ खेळत होती। मात्र संध्याकाळ झाली तरी ती घरी न परतल्यामुळे तिच्या आईनं परिसरात शोधाशोध घेतली। मात्र ती कुठेच आढळून न आल्यानं तिने तत्काळ नवी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत तपासाला सुरुवात केली। विविध पथकं तयार करून विविध दिशांना पाठवण्यात आले। तसंच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं। तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ती सोबत खेळत असलेल्या मुलासोबत रस्त्याने जाताना आढळली। पोलिसांनी बारकाईने तपास केला असता ही चिमुकली नाल्याच्या दिशेने जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं। त्यामुळे पोलिसांनी नाल्याच्या आजूबाजूला शोध सुरू केला। तर घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस उपायुक्त अंकुश खेडेकर, पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। अग्निशमन दलाची गाडी बोलवून तसंच गोताखोरांना बोलवून नाल्यात शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली। तर काही वेळातच क्रिस्तिनाचा मृतदेह नाल्यात काही अंतरावर आढळून आला। या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।